पुढारीच्या नावानं फेक न्यूज व्हायरल करण्याचा प्रयत्न हा केला जातोय। पुढारीचा लोगो वापरून समाजकंटकांकडून फेक न्यूज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा हा पुढारीकडून देण्यात येतोय। प्रेक्षकांनी फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही पुढारीकडून केलं गेलं। ही बातमी पुढारीने प्रकाशित केलेली नाही। दैनिक पुढारीचा लोगो वापरून काही समाजकंटक ही फेक न्यूज व्हायरल करत आहेत। अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते। वाचकांनी वरील फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन दैनिक पुढारीने केलं। बातमी आपण पाहतोय। ही फेक न्यूज कशा प्रकारे पसरवली जाते। पुढारीचा लोगो वापरून, पुढारी न्यूजचा सुद्धा लोगो वापरून चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या या पसरवल्या जात आहेत। काही समाजकंटकांकडून त्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र पुढारी ही बातमी स्वतःची नाही, पुढारीची नाही हे स्पष्ट करतं आणि सोबतच या समाजकंटकांना एक इशारा सुद्धा दिला जातोय। पुढारीच्या नावानं फेक न्यूज व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जातोय। पुढारीचा लोगो वापरून समाजकंटकांकडून फेक न्यूज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा हा पुढारीच्या वतीनं दिला जातोय। तर प्रेक्षकांनी फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये, पुढारीनं हे आवाहन केलेलं आहे। ही बातमी पुढारीने प्रकाशित केलेली नाही। दैनिक पुढारीचा लोगो वापरून काही समाजकंटक ही फेक न्यूज व्हायरल करतायत। अशांवर कायदेशीर कारवाई ही करण्यात येते।